केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक युनिटला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्याची परवानगी देणाऱ्या आयटी कायद्यातील सुधारणा ही रद्द करण्यात आली आहे। तर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधातील प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा हा मोठा निर्णय पाहायला मिळतो। केंद्र सरकार फॅक्ट चेक युनिट स्थापन करू शकणार नाही असा निर्वाळा हायकोर्टाने केला आहे। सरकारने फॅक्ट चेक युनिट स्थापन करणं नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर घाला असेल। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणामध्ये कोर्टाने हे मत नोंदवलेले आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। रिद्धेश, नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी आयटी कायद्यात केलेली दुरुस्ती घटनाब्रह्म ठरवत ती रद्द करण्याचे आदेश दिले आहे। आयटी कायद्याची दुरुस्ती ही जनतेचा मूलभूत अधिकार असे उल्लंघन असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटले आहे। केंद्र सरकारने 2023 मध्ये आयटी नियमांमध्ये सुधारणा केली होती आणि याद्वारे सरकार सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या ओळखण्यासाठी फॅक्ट चेक युनिट ही तयार करू शकेल। त्या वर्षी 20 मार्च रोजी एका अधिसूचना जाहीर करण्यात आली होती की जी फॅक्ट चेक तपासणी युनिट असेल सरकारच्या वतीने तथ्य तपासणी काम करेल। त्याआधी केंद्र सरकारने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यापर्यंत फॅक्ट चेक युनिटची अधिसूचना जाहीर करण्यात नसल्याचं सांगितलं होतं। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायबल न्यायाधीश जानेवारी 2022 मध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला यांनी स्वतंत्र निर्णय दिल्यानंतर हे प्रकरण ट्रायबल न्यायमूर्ती एस चंद्रचूड यांच्याकडे गेलं होतं। यामध्ये सुधारित आयटी नियमाचा जे संपूर्ण पाहणी करण्यात आली होती की एखाद्या जर ह्या संपूर्ण कायद्यामुळे जो मीडियाला जो राईट असतो, जो मीडियाला जो स्वतंत्र असते, तो स्वतंत्र कुठे ना कुठेतरी दाबता येईल। महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने 20 मार्च 2024 रोजी फॅक्ट चेक युनिट तयार करण्यासाठी अधिसूचना ही जाहीर केली होती आणि अधिसूचनेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती आणि या प्रकरणात दाखल याचिकेवर मुंबई न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत ही बंद घालण्यात आली होती। या अभिव्यक्तीवर स्वतंत्र मुद्दा असल्याने न्यायालयाने म्हटलं होतं। दरम्यान हे आता ही संपूर्ण जी युनिट आहे ती रद्द केल्यानंतर आता पुढील काय जो पुनर्याचिका केली जाते की नाही हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद रिद्धेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।